तर नमस्कार गायजांनो, मी अनुष्का ठाकूर. मातृभाषा मालवणी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचा सगळ्यांचा खूप खूप मनापासून स्वागत असा. तर खूप दिवस झाले रेसिपी काय टाकूक नव्हते. तर सगळ्यांचे मला मेसेज येत होते की आज स्पेशल काय करूक नाही, काय जोक काय केलंस हे ते करून. कारण मी 3च रेसिपी टाकले मोजून आणि नंतर असं स्पेशल काय नाही करू. आणि नेहमीप्रमाणे मी आजही पडलं आहे आणि माझ्या ह्या नवीन जे मी काय सुरू केलेले त्याच्यात अडथळं इलो फायनली. तर मग आज मी बनवतेलं आहे पिठी आणि भात. तर कोकणातली ही सगळ्यात फेवरेट डिश असा मोस्टली कोकणकरांची. जेव्हा आमच्याकडे पावसाळ्यात लाईट वगैरे नसतात तेव्हा मग आम्ही काय करतो की त्याच्यात काय वाटाप वगैरे घालूचं लागणार नाही, कारण आमच्या कोकणात खोबऱ्याचं जेवण जास्त खातात. सो वाटाप वगैरे घालूचं लागणार नाही. मग आम्ही कुळदाची मस्तपैकी पिठी, भात आणि सुको मासू भाजून खातो. तर सुको मासू आज खाणं पॉसिबल नाही, कारण आज मंगळवार आणि मंगळवारचं मी खाणं नाही. तर मग आज मी बनवतेले असते कुळदाची पिठी. खूप जणांना आता कन्फ्युजन असतं कुळीद म्हणजे काय मेन म्हणजे. तर कुळीद म्हणजे एक कडधान्याचा प्रकार असा आणि त्याची आमटी पण करतात. त्याचा कुळदाचा मोडा असं म्हणतात. त्या पावसाळ्यात पहिलं पाऊस पडलो का आमच्याकडे मोस्टली करतात आणि त्याची चव हा तोंडात पाणी सुटलं माझ्या हातच. तर ती कुळीद म्हणजे काय असं आता तुमका मी दाखवीन लवकरच. आता माझ्याकडे अवेलेबल नाही असत, पण त्या कुळदाचं पीठ असतं अवेलेबल असा. तर जे नॉन कोकणी लोक असतात त्यांना बेसन माहीत असताना बेसन करतात त्या बेसनाचं पिठला झुणका वगैरे म्हणतात त्या टाईपमध्ये. तसंच करतात, फक्त त्या कुळदाच्या पिठाचं करतात आणि त्याची टेस्ट एक नंबर लागता. तर जर समजा तुमका कोणाक हवे असतात तर मग मी अवेलेबल करून देऊचा पॉसिबिलिटी असत. माझ्या गावाकडून वगैरे आणून देईन तुमका. सो कोणाक हवे असतं त्यांनी कमेंट करा नॉन कोकणी माणसांनी. आणि ही डिश नक्की ट्राय करून बघा सगळ्यांनी, कारण ही एकदम सोपी पद्धतीची. आणि जेव्हा आपल्या जेवणगृहाचं कंटाळा वगैरे येत असतात ना तेव्हा ही डिश नक्की करायची आणि भात करायचो किंवा भाकरी एक नंबर लागता. सो रस्ता कदा बोलत राहत नाही, आपण आपल्या डिशकडे वळूया. तर पिठी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे मेन जे असतात काय म्हणतात ते का साहित्य, त्या असा बारीक चिरलेलो कांदो, लसूण किसलेली. ही लसूण जेजरून पण घालतात, पण आमच्याकडे असत नमुने त्यांना रोग जाता जेजरून घातलेले लसूण खाव म्हणून. मग आमका ती किसूची लागली. ओली मिरची ती लाल झाली पण ती ओली मिरची आणि ही सोला म्हणजे कोकम. मी मागे एका ब्लॉगमध्ये सांगलेलं आहे केळ्यांच्या कापांच्या ती वाली. आणि ह्या असा कुळदाचं पीठ ह्याच्यात पाणी घालून मस्तपैकी त्या पातळ करून घ्यायचा आपल्या. आणि नंतर त्या फोडण्यात घातल्यावर घालूचा. ह्याकडे चालू असा काहीतरी गोड खाऊचा म्हणून गाजर कापून त्याच्यात साखर टाकूची. काय करतोय, खयची डिश करतोय या? गाजर का हलवा. गाजर का हलवा अजून पण गाजराचा हलवा, आणि तो पण ओट्यावर वाचान. वा, पाय दुखतात काम करून करून म्हणून ओट्यावर वाचला. आणि कडे आमच्या इकडे निजला. उचित हुआ आहे, उचित हुआ आहे. गो काय केलं हर्षाचा, काय केलं हर्षाचा, काय केलं रिया? क्या पता भाई, हर दिन कुछ ना कुछ होता ही रहता है, तो मैं भी क्या कर सकती हूँ. तू गाजर का हलवा कर, मैं पिठी बनाती हूँ. आणि हा पहिला माणूस हरामखोर मनुष्य गावलं मका एक, त्याका पिठी आवडणार नाही मेल्याक. अवघडा. भाई तेरे को जो आवड़ता है वो मेरे को आवड़ना ही चाहिए क्या. पण तू कोकणातला असे मग पिठी आवडा हवी तुका. मग तकडे. तर आपण चालू करूया आपला रेसिपी. ह्याच्यावर नको लाजायला लागाय आपण. चला, तो तापलेलो असं आपलं. त्याच्यात मी टाकतंय तेल, देत आहे लसणीची मस्तपैकी. लसणीचं थोडंसं वास येलो. त्याच्यानंतर मी टाकतंय कांदो, कारण ती लसूण करापली तर त्याची टेस्ट एकदम बेकार लागतली, कारण ती जेजरून टाकलेली नाही असं त्यामुळे. त्याच्यानंतर मी त्याच्यात टाकतंय मिरची बारीक चिरलेली. थोडीशी हळद
हळदी कलर पण मस्त येतो आपल्या पिठीत. नंतर ही सोला पण टाकते. चवीनुसार मीठ टाकायचा. त्या पीठ आपण ज्या पातळ करून घेतो ना त्याच्यात टाकलं तरी चालतं, पण मी त्याच्यात टाकू नाही म्हणून ह्याच्यात टाकते. हा सगळा एकत्र करून आता आपण टाकूया त्याच्यात आपला या पीठ. हा लगेच जरासा जरी त्याला उकळी आली तर लगेच जाडा जाडा होत जाता. त्याच्यात आपण टाकूया पाणी हळूहळू. एकदम पण टाकून उपयोग नाही असं. जर भाकरीसोबत होत असेल तर आपण ते एकदम असा जाडा जाडा करू शकतो, आणि आपल्या असंच होत असत भातासोबत हो तर थोडा जाडा केला तरी चालता. त्याची कन्सिस्टन्सी मका कुकिंग मधले प्रॉपर शब्द येणं नाही असं जायचं मला समजून घ्यावं माझी भावना. मजा बघा, साईडने साईडने असा गोळा 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 होताला आणि जाडा जाडा होत जाताला. जाडा जाडा होता पाणी टाकले उरलेलं, म्हणजे आपल्याला अंदाज येईल आपली पिठी किती जाडी होऊ शकते. ढवळीत राहतं. आणि आजोबांचा एक डायलॉग होतो, पिठी एकदम शिजली घट्ट झाली ना की ती अशी फुटतं, अशी त्याला बुडबुडे वगैरे येतात, त्यांचा आवाज येता. मग माझे आजोबा म्हणायचे पिठी पुटू पुटू बोलल्याशिवाय बरी लागणार नाही. जेव्हा ती पिठी पुटू पुटू बोलायला लागते तेव्हा ती चवीन बरी लागते. तर माझी पिठी पुटू पुटू बोलता का बघूया आता. हळद थोडीशी कमी झाली आहे, मी टाकते हळद, कारण कलर येऊ पण हळद दिसू दे का. तर काय जणू ऐका, माझी पिठी पुटू पुटू बोलायला लागलेली अशा प्रकारे अशी ही पिठी झालेली आहे. आता आपण त्याचं रोजप्रमाणे रिव्ह्यू बघूया. मग अशी आपला जी गाजरा किशी होता त्याचा मी मजाक मध्ये असं हलवं केलं. काय रेसिपी बिसिपी त्याची करू नाही मी. कसं झालं आपल्या मस्त मस्त. आणि हे असं पिठी भात आणि तोंडाचा लोणचा, याची टेस्ट आपण हर्षूक विचारूया. खागो पटकन. याच्यावर आपण गार्निशिंगसाठी ओला खोबरा कोथिंबीर टाकू शकतो, तर माझ्याकडे अवेलेबल नव्हता. कशी झाली पिठी? मस्त आली. तर तुम्ही पण ही पिठी ट्राय करा लवकरच आणि खावा. आणि जे काही माहीत नाही त्यांनी तर नक्कीच ट्राय करा. इन्स्टंट होणारी रेसिपी असेल आता लग्न झालंय त्यांचं, किती वाजले. नक्की ट्राय करा. आणि गाजराचं हलवं पण ट्राय करा. हिची रेसिपी मी तुमका नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवीन नक्कीच.